आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे श्रावणातला शनिवार आणि आज आपल्याला काळ्या उडदांचा उपाय करायचा आहे। श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या खूप जास्त महत्त्व असते। जेवढे महत्त्व श्रावण महिन्यातल्या सोमवारला आहे तेवढेच महत्त्व श्रावणातल्या शनिवारला देखील आहे। अनेक लोक ज्याप्रमाणे श्रावणातले सोमवारचे व्रत करतात त्याचप्रमाणे श्रावणातल्या शनिवारचे देखील व्रत मोठ्या प्रमाणामध्ये केले जाते। आता श्रावणी शनिवारला एवढे का महत्त्व आहे? जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टींचा त्रास होत असेल, सतत एकामागून एक अडचणी येत असतील, कुठल्याही हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळत नसेल किंवा मनाप्रमाणे कुठल्याच गोष्टी घडत नसतील, कुटुंबामध्ये वादविवाद भांडणं होत असतील, भांडणं अगदी विकोपाला गेलेली असतील, नवरा बायकोंमध्ये पटत नाही आहे, अगदी त्यांचं नातं हे घटस्फोटापर्यंत गेलेलं आहे, घरामधलं वातावरण बदललेलं आहे किंवा घरामधलं कोणीतरी सतत आजारी असतं किंवा आजारपण आहेत, घरामध्ये पैसा टिकत नाही आहे, केलेल्या श्रमाचे केलेल्या मेहनतीचा मोबदला तुम्हाला योग्य प्रकारे मिळत नाही आहे, व्यवसाय नोकरीमध्ये तुम्ही खूप जीव लावून काम करताय, खूप तुम्ही स्वतःचा 100% देताय, पण तुम्हाला त्याचं फळ मात्र काहीच मिळत नाही। तुम्ही कितीही काहीही करू द्या तरी मागेच राहत आहात। तुमची मुलं मागे पडत आहेत, मुलं खूप मेहनती आहेत, जिद्दी आहेत, अभ्यासू आहेत, पण त्यांना नोकरी लागत नाही आहे, अभ्यासात प्रगती होत नाही आहे किंवा चांगली जी मुलं आहेत आपली तर ती देखील आता ऐकत नाही आहेत। अशा काहीतरी विचित्र घटना जर घडत असतील किंवा अनेक गोष्टींचा जर तुम्हाला त्रास होत असेल, शत्रूंचा त्रास होत असेल, बघा अनेक प्रकारे आपल्याला काही लोक जे आहेत ते त्रास देत असतात। मग नोकरीच्या ठिकाणी असू द्यात, व्यवसायाच्या ठिकाणी असू द्यात किंवा आपल्या शेजारपाजारीही ते असू शकतात किंवा काही व्यक्ती या नातेवाईकांमध्ये आपल्या ओळखीच्या व्यक्तींमध्ये पण असू शकतात। पण बघा अशा या विरोधकांचा आपल्याला खूप प्रकारे जर त्रास होत असेल तर नक्कीच आपल्याला श्रावणातल्या शनिवारी फक्त काळ्या उडदाचा हा उपाय करायचा आहे। तुमच्यावर काही संकट येणार असेल, काही अडचणी भविष्यकाळामध्ये येणार असतील तर त्या देखील वेळीच टळल्या जातात। त्यामुळे श्रावणातल्या शनिवारला देखील तेवढंच महत्त्व आहे। बघा तुम्हाला वर्षभर काहीही सेवा करणं जमत नाही किंवा तुम्हाला आत्तापर्यंत खूप जास्त त्रास होतोय, कुठल्याही गोष्टीचा त्रास होतोय तुम्हाला, नक्की तुम्ही हा काळ्या उडदाचा उपाय जो आहे या श्रावणातल्या शनिवारी करायचा आहे। आता बघा हा उपाय तुम्ही कोणत्या शनिवारी करायचा? समजा तुम्हाला आजच्या शनिवारी नाही जमला तर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता। असं काही नाही की पहिल्या शनिवारपासून सुरू करावं किंवा त्याच शनिवारी करावा असं काही नाही। तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये ज्या कोणत्या शनिवारी हा उपाय करण्यासाठी वेळ आहे किंवा तुम्ही करू शकताय त्या शनिवारी तुम्ही हा उपाय अवश्य करा। तर बघा आपल्याला काय करायचं आहे, काळे उडीद घ्यायचे आहेत। आता हे उडीद किती घ्यायचे तर तुम्ही 21 काळे उडदाचे दाणे घ्यायचे आहेत। हे काळे उडीद तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानात पण मिळतील किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये पण तुम्हाला हे काळे उडीद मिळतील। तर हे काळे उडीद तुम्ही आणून ठेवा, म्हणजे तुम्हाला दर शनिवारी अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करू शकाल। तर अशा आपल्याला 21 काळे उडीद घ्यायचे आहेत, मोजून तुम्ही ते घ्यायचे आहेत आणि एखाद्या पुडीमध्ये तुम्हाला ते बांधायचे आहेत। आता तुम्हाला काय करायचं आहे तर रुईच्या पानांची एक माळ बनवायची आहे आणि असे ही रुईची पानं जी आहेत तर 11 पानांची माळ किंवा 21 पानांची माळ तुम्ही बनवू शकता। तर ही रुईच्या पानांची माळ, काळे उडीद आणि त्याचबरोबर थोडंसं आपल्याला तेल न्यायचं आहे आणि हे घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये आज जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्ही तिथे जो दिवा प्रज्वलित केलेला असतो मारुतीसमोर, तर त्या दिव्यामध्ये आपण नेलेलं तेल जे आहे ते अवश्य ओतायचं आहे। त्याचबरोबर रुईच्या पानांची माळ जी आहे ती आपल्याला हनुमंतांना अर्पण करायची आहे
आणि जे आपण 21 काळे उडीद नेलेले आहेत तर ते हनुमानजींच्या चरणापाशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून हनुमानजींच्या समोर बसून तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. एकदा तुम्ही पठण केलं तरी चालेल. बघा, जेव्हा आपण काळे उडीद अशा प्रकारे हनुमानाला अर्पण करतो तेव्हा तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मागचे जे काही दुःख आहेत, त्रास आहेत, अडचणी आहेत, त्याचबरोबर माझ्या कामांमध्ये जी काही विघ्न येत आहेत तर ती दूर करा आणि माझ्या प्रगतीचे मार्ग खुले करा. मुलांसाठी करणार असाल तर तिथे तुम्ही मुलांचं नाव सांगा की माझा असा असा मुलगा आहे, अशी मुलगी आहे आणि ही गोष्ट तिच्या प्रगतीमध्ये किंवा त्याच्या प्रगतीमध्ये येत आहे किंवा काही आजारपण असतील तर ते तुम्ही सांगू शकता. तर ते जे काही विघ्न आहे मुलांच्या प्रगतीतले तर ते दूर करा. असे तुम्हाला जे काही कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय ते तुम्ही तिथे सांगायचं आहे हनुमंतांना. आणि त्यानंतर बघा, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तिथे बसून हनुमान चालिसेचं एकदा तरी पठण करायचं आहे. त्याचबरोबर एखादं लाल फूल म्हणजे गुलाबाचं फूल तुम्ही नेऊ शकता आणि गोकर्णाचं निळं फुलं जे आहे, शक्य असल्यास 11 फुलं जे आहेत किंवा 11 फुलं नेणं शक्य नाही तर जेवढी तुम्हाला मिळतील तेवढी तुम्ही गोकर्णाची फुलं हनुमानजींच्या चरणापाशी अर्पण करायची. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हनुमान चालिसेचं पठण करणार आहात त्यानंतर 11 वेळा तुम्हाला शनी मंत्र देखील जाप करायचा आहे. ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जाप करायला विसरू नका. बघा, शनिवार जो असतो तर शनिदेवांना तो समर्पित असतो आणि हनुमानजी हे शनिदेवांचे खूप मोठे भक्त होते. त्यामुळे बघा, जो कोणी व्यक्ती शनिवारी शनिदेवांची सेवा करतो, त्यांचा नामजप करतो तर त्या व्यक्तीवर हनुमानजींचा आणि शनिदेवांचा दोघांचा आशीर्वाद हा असतोच आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातली अडचण जे आहेत किंवा जे काही त्रास आहेत तर ते शनिदेवांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर हनुमानजींच्या आशीर्वादाने दूर होतात. त्याचबरोबर बघा, शक्य असेल तर शनिदेवांना पण तुम्ही आज तेल जे आहे घरून नेलेलं ते अर्पण करा. त्याचबरोबर गोकर्णाची निळी फुलं 11 निळी फुलं ही तुम्ही शनिदेवांना देखील अर्पण करा. किंवा तुम्हाला शनिदेवांच्या मंदिरामध्ये सेपरेट जाणं शक्य नाही तर मी आत्ता सांगितलं की तिथे बसूनच तुम्ही हनुमानजींच्या समोर तिथे शनिदेवांचा जप करायचा आहे. 11 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही करू शकता. कारण बघा, ज्या व्यक्तीवर शनिदेवांची कृपा होते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी येत नाहीत. त्या व्यक्तीची एवढी प्रगती होते की ती व्यक्ती जर दारिद्र्याने ग्रासलेली असेल आणि शनिदेवांचा जर त्या व्यक्तीवर कृपा आशीर्वाद झाला तर काही दिवसामध्येच त्या व्यक्तीची परिस्थिती पूर्ण पालटते. तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढी त्या व्यक्तीची प्रगती होते. त्यामुळे आजच्या दिवशी शनिदेवांची आणि हनुमानजींची उपासना करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये शत्रूंचा त्रास होत असेल, विरोधकांचा त्रास होत असेल, नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी बघा, भरपूर असे लोक असतात की जे आपल्या चांगल्या कामामध्ये काहीतरी मोडता घालतात आणि आपलं काम हे बिघडवतात आणि ते आपल्या हे समजूही देत नाहीत की आपण स्वतःच म्हणजे कामामध्ये अडचणी आणत आहोत. त्यामुळे बघा, असे जे कोणते विरोधक आहेत तर त्या विरोधकांपासून किंवा त्या शत्रूंपासून आपली सुटका व्हावी आणि बघा, अशा प्रकारचा त्रास जो आहे शत्रूंचा तो कायमचा दूर व्हावा यासाठी देखील तुम्ही एक उपाय करू शकता. त्यासाठी काही नाही, फक्त आज शनिवारच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे, मातीची पणती घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. मोहरीचं टाका किंवा मग तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता. त्यामध्ये तुम्हाला जोडवात टाकायची आहे, कापसाची वात बनवायची आणि जोडवात करायची, त्यामध्ये टाकायची. असा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. उजवीकडे किंवा
डावीकडे तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा फक्त त्यामध्ये आपल्याला 11 उडदाचे म्हणजे काळे उडदाचे जे दाणे आहेत ते टाकायचे आहेत. त्याचबरोबर हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे तुम्हाला. घरामध्येच तुम्ही करू शकता, देवघरात बसून केलं तरीही चालेल. तर तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि शनिदेवांचा जो मी मंत्र सांगितला, ओम शन शनीश्वराय नमः, या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे. यामुळे बघा अनेक प्रकारच्या शत्रूंपासून आपला म्हणजे जो शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर होतो आणि जे काही त्रास होत आहेत आपल्याला, अडचणी येत आहेत, त्या देखील आपल्या मार्गातून दूर होतात. तर नक्कीच तुम्हाला हे दोन्ही उपाय कळले असतील. काळ्या उडदाचा उपाय न विसरता करा. हनुमानजींना काळे उडीद आज नक्की अर्पण करा, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तिथेच तुम्ही शनिदेवांचा पण जप करा, हनुमान चालिसेचं पठण करा. अतिशय साधा सोपा प्रभावी उपाय आहे. श्रावणामध्ये हा उपाय केल्याने अनेक प्रकारच्या त्रासातून आपल्याला मुक्तता मिळते. त्यामुळे नक्कीच हा उपाय तुम्ही करू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना हा उपाय श्रावणातल्या शनिवारी करता येईल.